फोन काऊन नाही उचलून राहिले माय? तुले काय सांगू मी, माबा माग पुढंच करते ना. बोलते का फोनवर. आता बी मी अंगावर चादर घेऊन बोलून राहिलो. बुडा माझोईच असते ना झोप्याले. बुडा लोक माझोईत बसले होता. मग काय तुले कसा का तुझा फोन उचलू मी, कसा का बोलू तुझ्या बरोबर? हो ना, तुम्ही मला फक्त कारणच सांगत जा. दिवस निघला की कारण, संध्याकाळी कारण, दुपारी कारण. म्हणजे तुम्ही कसं तुम्हाला माझ्यासोबत बोला नसेल वाटत म्हणून तुम्ही असे कारण सांगता, बहाणे बनवता. हो बोला तर लय वाटते मुले, पण काय करू आता, मावर लक्ष देणार लय आहेत ना. माबा मागे CCTV सारखाच लागेल आहे. बोलते का आता बी मला धाकधू काय बुडा येईन काय? जाऊ द्या बाप्पा, काही सांगू नका मध्ये. आला का तुले राग? असा राग नको येऊ जाऊ बा. लग्न झाल्यावर कसं होईन आपलं मग? असं राग भरल्या ना. राग येईल नाही तर काय तर मध्ये? तुम्ही माझ्यासोबत बोलतच नाही ना, बहानेच तर सांगता. मी अटी आण, मी तटी आण, आता बोलू नाही शकत. असंच करताना तुम्ही. बोलणं असलं की माणसाले हर प्रकारे बोलते. आता बोलून तर राहिलो, बोलणं आता काय मीच बोलत जाऊ बापा रोज, आणि मीच फोन लावत जाऊ. तुम्ही बोला आता काही. मला की नाही तुलेच आठवण येऊन राहिली. येणं भेटायले एकदा. येणं भेटायले. नाही बापा, मी नाही येत लग्नाच्या अगोदर बापा. माझे आई बाबा बोलतील मला. येणं भेटायले मला लय आठवण येऊन राहिली. आणि तेच काय म्हणते ना, आपलं लग्नच होऊन राहिलं ना. येतो भेटायला, मला लय आठवण येते तुझी. मला लय आठवण येते तुमची, पण कसं भेटणं नाही जमन बापा लग्नाच्या अगोदर. चांगलं नाही वाटत ते. कोण पाहिलं बापा आपल्याला तर मग काय करसान बापा? बंदी गावात आपली बदनामी होईल. बापा लग्नाच्या अगोदर भेटून ये आपण. असंच आहे मग ती. काही नाही होत बदनामी. आपलं लग्न पक्क व्हायला, साखरपुडा व्हायला, सारं व्हायला. आता काय फक्त अक्षिदा राहिले आपल्या अंगावर टाकायच्या. म्हणजे असं लग्नच व्हायला असं समजणं. येणं भेटायला मला लय आठवण येते तुझी. पण दूर जाऊ लागलं असतं तिकडे. नाही बा, मी येत नाही तुम्हाला भेटायला. आणि मला मी ना माझ्या आईला बी सांगलं की नाही, की माझी आई बी मला नाहीच म्हणेन. माझी उलट माहीच खरड पट्टे काढी. त्याच्यापेक्षा बापा मी काही म्हणतही नाही मा मायले, आणि मी काही येतही नाही. राहू दे मग, राहू दे. काही बोलू नको माझ्यासोबत, काही बोलू नको. बोलू नको. फोन ठेव तू माय. आता मी बोलत नाही त्याबरोबर. आला राग आता तुम्हाला? असा राग येते तुम्हाला मग? आता मी चांगलं सांगून राहिली बा. माझी आई बोलीन ना मला, म्हणून मी म्हणून राहिले तुम्हाला. फोनवर बोला ना तुम्ही. मी का नाही म्हणतो का फोनवर बोलायचं? मग व्हिडिओ कॉल लावतो. उचल. त्याच्यात मग अजून नाटक दे. माझी आई आणि माझ्या बाबा झोपेला तर दिसा. मी ऐकणार नाही. व्हिडिओ कॉल लावतो आता. लावा व्हिडिओ कॉल आता. माझ्या पोऱ्यानं हाणण्यास आणला बा. झाला सुरू. काहीच सुरू. सांगा आता काय करा माणसानं? काय करा सांगा. त्या पोऱ्याचा रात दिवस सारखाच झाला. माझं झोप म्हटलं झोपत नाही. साधा इकडं कोपऱ्यात येऊन झोपते. फोनवर बोलणं नसते ना. उचला वाकई सुरू आहे. फुसफुस. आता लावला उचल नाही. का कशी कोण करू राहिली तू? माझी आई माईकडेच पाहून राहिली ना, म्हणून मी तुमचा व्हिडिओ कॉल नाही उचलला. लावतो तुम्हाला. थांबा ऐकून मीच लावतो व्हिडिओ कॉल. रात्री चमकतो तू तर. बापा खतरनाक. असं पाहिजे आपल्याला. हो बोऱ्या. हो दगड्या. काय रे? काय भुडा आलं बापा. काय रे? काय फोनवर काय रातभर दिवस चिट केलास? काही आहे की नाही तुला काही? काय लावलं तुने हे? काही बोलते नाही बरं, फोनवर नाही बोलून राहिलं. शिकून राहिला का तू बाबू? फोनवर नाही बोलून राहिला तर फोनवर नाही बोलायला. फुसफुस आवाज येऊन राहिला बाई. फोनवर नाही बोलत म्हणते. फोनवर नाही ना. ते मी PUBG खेळत होतो ना, त्याच्यावर तो आवाज होता. ते बंदूकच्या वया मारत होतो मी. तो आवाज होता ना. आपण फोनवर तर बोलत नाही. तुम्ही एकदा मला सांगितलं तर आपण फोन बंद केला मी. थांबते PUBGच काढतो. होय बाजूला मला झोपू दे थोडीसा. चा दोघं आधी ना ते एका ठिकाणी झोपू आपण. तर झोपशील बाबू तू. सुखानं बोलूही देत नाही माणसाने. माझा आता जो येऊन झोपते म्हणते. नाही आबा, मला कसं तुम्ही असली मग झोपणे लागत. तुम्ही करता ना. नाही येते झप. टेन्शन न घेऊ तू. मी काही घोरत नाही. तुझ्या जो झपलं नाही बाबू, तू रातभर फोनवर बोलशील.
काय काय करशील फोनवर तर मला ते सारं दिसून आलं चिन्ह ऐकलं ना मी काय काय ते तर म्हटलं का मला लगन पक्क होऊन काहीच फायदा नाही का हे बुडं मागाच लागलं नाही का फोनवर बोलले पण काहीच नाही यासाठी घरी नाही बघा लागत रात्री असं दिवसाही असं काय करावं काही सुचत नाही मला ऐक्या कोणाला होय बाजूला चाल म्हणजे झोपूद्रेटी या बा आता झाला ऐकला खोळंबा बुड्यानं जरा घर करून टाकला येऊन झोपलं माझं आता काय करते काय माहित माझं गरज आहे काय बुड्यानं माझं झोपायची आता घेऊन दे ना उठलं कोणालाच बोलते थांबतो तुझ्या लग्नातच पाहिजे मी झटकून आपटून टाकायचं नामदेव सकाळी आता हा पोऱ्याचा रातभर खेळ करत राहीन इकडे व्हिडिओवर काम येलाय ना बिघडी ना सारं वातावरण पेक्षा झटकून लग्न करून टाकायला पुरते मोकळं करायला पुरते नाही फोनवर तर मॅट होईल मला डांगरे आता खूप शांत सारा खोळंबा घातला इचकलं सारं डांगर बडबड करू नको उघड्या साहेब जपतो तुम्ही तर सारा हीच दसा गेला माया इचकलं ना तुमचा आवाज बाप्पा लय डेंजर आहे तुमच्याजवळ येऊन झोपला रात्री इकडे हॅलो हॅलो करून राहिले बापा तर तुमचा पत्ता नाही फोनवर बोलायचा तुमचा आबा पण काही आहे बाबा तुमच्या आबाचा हसू येऊन राहिला नाही त्या बुडी गोष्ट न काढू बरं तो बुडा तसाच आहे हो आम्हाला माहीत आहे मग हाजीव कावला नाही काही बोलच नाही देत ना मागच राहायची नाही काय हो आता आपलं आपण बोलू आपण काय आहे तर त्या बुड्यात जाऊ द्या आता बापा आपणच बोलू रे मी काय बुड्याची गोष्ट काढू पण ते बुड्याने तसं केलंच की नाही रात्री म्हणून मला हसू येऊन राहिला तुम्हाला बुडा बोलूच नाही देत ना तुमच्याजवळ येऊन झोपला बुडाच तसा आहे जाऊ दे तू कधी येतो मला भेटायला मला आठवण येऊन राहिली ना तू फोनवर कधलं पाहू मी तुले ये ना तू भेटायला ये ना नाही ना मला समजून घेत जा ना तुम्ही मी सांगलं तुम्हाला मी नाही भेटू शकत तुम्हाला मला नाही परमिशन देत मला बाहेर निघायची भेटायची कसं सांगू आता मी तुम्हाला आता काय आपलं काय लफडं आहे काय आपलं लग्न पक्क व्हायला साखरपुडा व्हायला कपडा व्हायला घेणं सारं व्हायला आहे ना फक्त अक्षिदाच राहिल्या टाकायच्या मग आता भेटलं तर काय फरक पडून राहिला बा माझी इच्छा आहे मग मला आठवण येते तुम्ही भेटायला येणं भेटायला अशी नको करू बा काही बोलत नाही तू आई मी लावू का फोन त्या बाबाले तू आईला लावतो लागलंच तर बापा नाही बापा करसान नाही तर मग आई बाबाला फोन करू नका बाबा ते म्हणतील की पोरीनं सांगलं आणि जवायनं फोन केला आपल्याला मग बापा ते असा शक धरतील हेच लय वय झाली म्हणतील भेटायले इलेच भेटा वाटते आपल्या जवायले असं म्हणतील ते काही जवाई बोलतील मलाच बोलतील मग उलट त्याच्यापेक्षा कसं भेटूच नाही ना आपण तसंच आहे बाबा तू काही ना कुरापत्या काढतच पण तू मला पण माझी इच्छा लोय आहे तो ठेवू काय भेटायला सांगतो तो ठेवू काय येतो ना भेटायला नाही ना तुम्ही बी नका येऊ ना भेटेले ते विचार नाही करतील काय अचानक आपला जवळ बापा आपल्या घरी कसा काय आला समजतील ना ते येईनच बोलावलं बायाले असं म्हणतील ते झाला आमच्या घरी सुरू आता दिवस निघला ना झाला फोन सुरू रात झाली की झाला फोन सुरू या आमच्या पोरीला काही सुचतच नाही ना बापा आता दुसरं फोनवरच का पागल होते हे पोरगी म्हणा बोला इले काही तर हे पोरगी ऐकत नाही आपल्यालाच बोलते जाय वा इथून मी आलीच व असे बहाणे करते ना ते आता हिच्या नखरी हिच्या बापालाच दाखवतो मी कशी बोलते फोनवर तर हिचा बाप मध्येच बोलते ना थांब बोलणं कोण थांबली तू मी आई आलती ना मग मी कुरकुर करून चालली गेली वापिस म्हणून मी थांबली होती बोला आता बोला गेली मी आपलं भेटायचं काय ते पाय बघतो जुगाड लाव काहीतरी लाईन लाव अशी दुर्याला लागते काही असंच करायला लागते का अखाडी असं काहीतरी काही जुगाड लावणं टमक्याची टमकी चमकी येतून तुला भेटायला काहीतरी करू बा तू म्हणलं भेटा आठवून राहील तुले इकडे या बरं तुम्ही इकडे या तुम्हाला दाखवते मी काही काय दाखवत तू माझ्या काम राहिले इकडे ते पोरगी पाहणं निवड फोनवर बोलून राहिली ना बापा जसं काही जगाच्या पाठीवरच लग्न होऊन राहिलं तिला जरासं बोला ना धमका ना तिले मा म्हटलं तर ते अशी ऐकत नाही फोनवर 24 तास गोचिडासारखी चिटकेल असते ते तुम्ही जाता बाहेर कामाले आणि मला झेला लागते ना तिले मी किती खेप म्हणतो तिले असं तसं पण ते मलाच खेजूर येते आता काय करू मी आता ते दोघं नवरा बायको होणार नवरा बायको आता तर मी काय बोलू सांग आता त्या पोरीले काय तू बस हेमड्यासारख्या गोष्टी करते आता जग सारं जग बोलते बा काय तू तिचं लग्न सटकणी लावून द्या बा माय डोकं इकडे पागल होऊन राहिलं त्या पोरीले बोलू मीच दिमागातून खरकून जाईन नाही तर बरं पाय तू काय तू असं टुंग लावू नको
बोलते तर बोलले आता कसं आहे तर बोलतच असतात. अरे जग बोलते आपल्या पोरीने बोलत काय ना वय काय हेंबळ्यासारख्या गोष्टी. पाय तुम्ही लग्नाचं काय तर बोलतात बापा, आम्ही बी पाहिल्या पोरी, पण एवढं नाही करत बापा कोणी होती. हे पोरगी तर निराण्या डोक्याच्या वर चालली. पोरगी बापा खिडकीत बसून चालू असते तिचं हॅलो हॅलो हॅलो, आणि रात्री आपल्याला झोपू देते, आणि आपल्याला झोपल्यावर लगे वाकळीतून बोलते हॅलो हॅलो हॅलो. पाय तुम्ही काय तर तू डोक्याला ताप न घेऊ बरं. पाय तुम्ही काय तर पुढे बा सांगा ना काय म्हणून. काहीच नाही गड्या नामदेव, 2 खताया पोतळ्या पाहिजे होत्या. देता काय उसने? पुढच्या हप्त्यात देतो ना मी. हे कसं PM किसानचे पैसे भेटले की मग तुला कसं मी आणून देतो 2 पोतळ्या. मागच्या अशी चट मारायला म्हणे आज खताया पोतळ्या निनून देईन 6 महिन्यानं आणून. सोयाबीन येऊ दे म्हणे, आता पैसेच नाही बाप्पा द्यायला पुरं. अरे बाबा मी कालच तर खत टाकलं ना, आता तुम्हाला कुठे खताया पोतळ्या देऊ मी. माझ्या घरातच 3 पोतळ्या खताच्या पण दिलं नाही. काय आले का काही ना काही लावणं लाईन लावणं काय मी नामदेव. देतो ना मी. आता मागच्या अशी दिलं तर नाही काय मी आता झटकन पटकन आणून देतो बा. काही त्या गड्याला मागणं सरपंचाले तो कसं गडी आपल्याला ओळखत नाही. तुला म्हटलं दिन आपल्याला 2 थैल्या. अरे बुडबा आता मी कसाळा मागून देऊ बा तुम्हाला. तुमचं तुम्ही बाबा काय तर माझं असतं तर मी दिलं असता. मी दुसऱ्याची काय गॅरंटी घेऊन काय मी म्हणू त्या माणसाने सांगा बरं. एवढं नाही म्हणून राडगडा नामदेव. आता करणं तेवढं का दे ना आपल्याला तेवढं. कोणा उसने घेऊन दे बरं 2 खताया पोतळ्या. ते जमते म्हणून म्हणतो ले का. अबे असं करतो का ले का. अरे बा बुडबा सारे रे खत झाले बाबा टाकणं. कोणा घरात खत आहे बाबा आता तुम्हाला देईन तर. अगदर मागितलं असतं तर मॅच दिल्या ते तुम्हाला 2 पोतळ्या. बरोबर जाऊ दे बा आता काय करायचं नाहीच तर. हो गड्या नामदेव काय झालं तुमचं. त्या गड्या काय त्या गड्याचं लवकर लगन झमकून टाक ना बाबा. पिसाट करून राहिला ना तो नाही का. काय बा तू न जोडून ठेवलं लग्न अजून करून द्यायचा पता नाही बाबा. काम धंदे सोडून द्या तुमच्या नाताचं लग्नच करा. अरे काय माणसं आहे तुम्ही. अरे देतो ना घोराळा दिवाळी तर उद्या नांग दिवाळी झाली की लग्न. तुझी लग्न लागली की तुम्हाला भलतीच घाई झाली राजा. काय बा तुला कामाचं पडलं. अरे बा तो मॅट करून राहिला रात्री. रातभर बोलते दिवसभर बोलते काही काम नाही करत काही नाही. नुसतं तो मोबाईल घेऊ फिरते. काल मी रात्री पकडला ना त्याले. का वाकाय अंगावर घेऊन बोलून राहिला. बोलतच असतात सारेच बोलतात. तू बोलते तर काय नवायचं आहे आता. बोलते तर बरं बा एवढा बोलीन तो तर सटकीन ना बा. दिमागून हलका पडीन ना. तू गड्या ऐकतच नाही गड्या नामदेव. जाऊ दे आदर्श कसंही झमको बा. ते पोरगी घरी घेऊन ये बा. हे फोनवर बोलणं बरोबर नाही. लय जण सटकले ना फोनवर बोलू. आताच पेरणे झाले कुठे. आता वावराची कामगिरी नाही का. खत टाकणार डवरे हाणणार निंदणार फवारे मारणार हे काम सोडून त्यांच्या लग्नाच्या नादी लागा काय सांगा बा. आदर्शही म्हटलं तरी माय 15-20 दिवस जातात त्याच्यामध्ये. सारं मुलेच करणार आणि एकटं. बापा मी काम करतो बापा. तुला काहीच नाही करू देत. पण कसं ते लग्नाचं पाय बा. तो गडीने काही म्हणजे पिसाठ्यासारखाच करून राहिला. आणि कधी खिडकीत बसते तर कधी काय वाकईत घुसते तर कधी काय म्हणजे त्याचं त्यालाच माहीत आहे. काय बोल तू फोनवर काही बोलतात बुवा ते. मा डोकचं बिकून राहिला ना. काय गोळ्या तू काय टेन्शन घेत राहायचं बेरो गुले का. बापा तुले काही माहित नाही अजून. मी मा डोळ्यानं पाहून राहिलो मा घरचं चित्र. मला सारा समजून राहिलं ना ते. काय सांगू नामदेव तुले. तर मोबाईलमध्ये त्या पोरीले पाहिजे. ते पोरगी आले पाहिजे. बरोबर आहे काही. काय तो व्हिडिओ कॉल म्हणतात तो करतात बापा ते. पण रातभर चालू असते ना ते. आता त्याची बाजू वाजवायची असते. कुचकुच चालूच असते बाजायचं. हे दाखव ते दाखव असं कर तसं कर भलन कर बिस्तारवर. पिसाट झालो ना मी. बरोबर पाहतो मी काय करायचं आहे. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. काही काळजी करू नका. पाहतो मी. बरोबर पाय मग तू लवकर पाय. लवकर आटपवा लागते बरं. नाही तर मग कसं वांदे होतील. हो पाहतो. चाल मग ये तुम्ही. आता पोरगा पोरीशी बोलते फोनवर तर या बुड्याला अडचण होऊन राहिली. काय ते आता बोलतच असतात लगन जुटल्या. हा पागल आहे बे. पागल आहे हा रगेल काय अक्कल आहे. जाऊ दे. चाल बा मी येतो. बा कसंच काय करा काय माहित. हा दगडू बिना एखादा पा लागेल काय तरी त्याला समजून सांगा लागेल 2 गोष्टी. आता हॅलो का बोलत कोण नाही जायचं तू. काय झालं तर तुला असं बोलणंच बंद केलं डायरेक्ट तू ना. बापा आता काय सांगू. मी बोलू राहिले तुमच्यासोबत तर माई माय आलती ना बापा. माई माय मध्ये पाये आणि माय ना मा बापाले सांगलं ती भिरभिर पायत ना मला. तर काय त्याच्या उरावर बोलू मग तुमच्यासोबत.
नाही माय म्हणते हे पोरगी 24 तास फोनला चिटकेल असते म्हणते, अशी मा बापाला सांगते. आणि बरोबर बी आहे ना, खरंच आपण किती बोलतो बरं फोनवर, एवढं बोलायला नाही पाहिजे आपण ना. तर मग आजपासून फोन कट करतो मग. हं? बोलणं नाही ना तुले बोलणं नाही ना. बरं ठेवतो फोन. तुला बोला नाही वाटत ना माझ्यासोबत, आपण जास्त बोलतो ना. ठेवतो फोन, ठेवतो. आता नका फोन कट करू ना बापा. मला बोला वाटते ना. आणि तुम्ही का मग आता मी तसं म्हटलं तर मग आताच ठेवता का फोन? बोला. तू म्हणतो ना आपण फोनवर जास्त बोलतो, मग म्हटलं बा आता काय मग तुला डिस्टर्ब नाही, त्रास नाही झाला पाहिजे. ठेवतो मग फोन. ठेवतो मी जाऊ दे आता. काय बोलणं बंद डायरेक्ट. आता लग्नातच पोहता डायरेक्ट आपण. काय फोन बंद. नाही ना मला बोला वाटते ना. असं नका करू बा तुम्ही. जा मग मी लढी. मीच कुठे ठेवून राहिलो फोन. मला बोला वाटते ना. मजाक घेऊन राहिली, गंमत करून राहिलो. तू काय म्हणतो? लढून दाखव बरं मला. कशी लढतो तुझं? लढ बरं एकदा. आता तुम्हीच राहील ते माझी मजाक घ्यायचे. तुम्ही लागे गंमत करता माझ्यासोबत, आहे की नाही? ठेवा फोन. मी नाही बोलत तुमच्यासोबत. तुम्ही अशीच करता माझ्यासोबत. नाही अरे बोल. अरे पिल्लू असं नको करू ना. राग आला का बा तुले? लढू नको. असं नको करू ना. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. तुम्ही असं करत नका जात जाऊ आता माझ्यासोबत. फोन ठेवतो. मला पटत नाही असं. तुम्हाला माहित नाही काय, मला करमत नाही म्हणून फोन ठेवला की तसं बोलायचं नाही आता याच्या पुढे. नाही आता बोलतो. तूच तर अशी तरी म्हणतो मला, म्हणून मग मी मजाक करत असतो ती. मला तर लय बोला वाटते. मला तर भेटायला वाटते तुले. येतो ना भेटायला एकदा येणं. काही सांग ना, कॉलेजचं काम काय असं काहीतरी सांग ना. ब्युटी पार्लर जा लागते मला. काहीतरी काळ कोरापते. बरं, तर तुम्हाला भेटाच वाटून राहिलं तर पाहतो बा आता काहीतरी जुगाड लावतस. तसे मला भेटा वाटून राहिलं खरंच आता. पण कसं आता कोणाला सांगू? लाईन लावतो मी. काही ना काही करतोच आता. बहाणा करतोच आता काही ना काही. बाहेर गडू तिकडे पाहा. मजनू बसेला आहे ना. मजनू बसेला पा या गड्याला तर शिनच नाही रे बाबा. 24 तास नुसतं फोनवरच आहे रे बापा हा गडी. काय माणूस असेल तर असं रे बापा. दोस्त नाही, मित्र नाही, काम नाही, धंदा नाही, नुसतं फोन. लग्न धरलं ना बापा त्याचं. आता लग्न धरल्यावर फोनवर बोली नाही तर तू आता. मग काहीतरी कर तू. आपण भेटू मग मस्त हॉटेलला जाऊ. मस्त जेवण खावण करू मस्त. आपण भेटू ना. दगडू आले बाबा आतले. आता काय म्हणजे फोनवर नाही बोलू दे. चाल बाबा आठवून चाल. हॅलो बोला ना. हॅलो. पाहिलं का दगडू? काय दोस्त मित्र नाही, काही नाही बा. नुसतं फोन 24 तास फोन. अरे काय माणूस आज. कोणीतरी आला वाटते. गळू मला काम आहे गळू. मी आलोच मी. आलं येले काम. अरे फोनवर बोलण्याचं सांग ना तू. 2 मिनिटं 1 मिनिट थांबत नाही आपल्याला. बिंगफट पैदी निघे सगळे जगाया पाठीवर याच लग्न सुटलं रे भाऊ. काय भावा एवढा फोनले चिटकीला गुचड्यासारखा बसल्या का? काय भाव माणूस असेल तर असं. आपल्याला काय करायला लागते बोल द्या. आपल्याला काय घेणं नाही. पण कसं हे बरोबर नाही एवढं फोनवर बोलणं. जाऊ द्या बोल द्या. अरे गडा मुंशीराम हेंबाळ गोरगो काल सांगितलं रे बाजून फवारेले हे कोण्या रोगावर चालते, काही कामाचं नाही हे. अरे हा अशी गोयला आहे ना आता. आणि तुम्ही यायला फवारायला सांगितलं बा. तुझ्या औषधीचा सत्यानाश आहे ना. हा दगडू हेंबाळा आहे का? अरे बापा एक्सपोर्ट आहे तू फवाऱ्यामधला. टाप फवार देतो दरवर्षी. माय तोच फवारून राहिला की नाही. तुम्ही म्हणता हेंबाळा राजा. काही बोलता का राजा हो तुम्ही? काय मारून तर नाही आले सकाळी तुम्ही? बापा लोकं जुटलं त्यापासून याच्या आठाने बोलले ना बाबा. फोनवरच असते ना तू. त्याचं लक्ष नुसतं फोनवर आहे. फवारा नाही ते औषधी खलासच आहे. तुला सांगतो काहीच गुण होणार नाही. तू फवारतच नाही. मी आता झालो त्याजवळून. तू म्हणजे त्याचं पाणी न कुकळीन, फवारणं कुकळीन, फोनवर बोलणं कुकळीन. ताल आहे त्याचा. नाही तो फोनवर बोलते हे मला माहित आहे. काही विषय नाही. पण तो कामात नाही बोलत तो. म्हणतो बा कामात नाही बोलत. तर तू रघु कावला ना बा यायले रे. रात्र दिवस फोनवर चिटकेल असते म्हणते तो. व्हिडिओ काल बी लावते म्हणते त्या पोरीले. पुरा पिसट लावला. वाकईत घुसू बोलते म्हणते फोनवर बाजीवर.
कुठे बा आता कुठे आता फवारून राहिला तू कुठे बोलून राहिला का काही आपलं राजे तुले माहीतच नाही मी डोळ्यानं पाहिलं बा त्या कोपऱ्यावर बोलून राहील त्यांचा फोनवर त्यांच्या कानात टाकेला बा उत्सव घालायचं कानातलं हा आणि त्याच्यावर तो बोलून राहिला आणि तिच्याबरोबर त्या औषधीचा सत्यानाश आहे तुला सांगतो फालतू सांगितलं तू हा पोऱ्या रोज जरी भरती आहे का चला बा मला पाहू द्या पुरं हा कोण उन्हाले काय कोणाला होतं चाल तुला दाखवतो तुझ्या डोळ्यानं पाहतो अरे आपण का खोटं बोलतो काय गड्या हा तुला खोटंच वाटून राहिलं बाबा आता तुनच मागितलं निंबार बसेल पाहिलता की नाही हा निंबार बसून तू फोनवर बोलते पोरीशी हा तू मग आता फवारता बोलणार नाही का पोरीसोबत फोनवर त्याला तर छानच आहे बोलत त्याच्या मागं कोण आहे तू इकडे पाणी हे करायले हो त्यावेळेस होतं पण आता काय कामातही बोलीन काय तो तुम्ही काय हे बा बुढे बा मला नाही पटत बा आणि कसं दरवर्षी बा परमनंट माणूस आहे तो फवारायचा चांगलंच फवारते तू पण जाऊ द्या काय ठीक आहे बोलत असेल तर बोलू द्या काय जाऊ द्या तुम्ही काय माडोक्षाल ताण नका लो होणारी बायको आहे त्याची बोलते तर बोलते काय करायला लागते बा जाऊ द्या मला काय घेण्यात येणार बाबा तुझी औषध खराब होईल तुझ्या वावरात सत्यानाश होईल मला काय करावं लागते 2-4 हजार 5,000 ती जाती काय भावा तुम्ही नाही मोठंच का मला संकटातच टाकला बा चला बा पाहतो काय तो पुरा फोनवर बोलून राहिला औषधचा खलास होईल बा सत्यानाश होईल चला बापा चाल तुला दाखवतो त्या डोळ्यानं पाय तू काय आहे तर मला माहिती आहे तो पुरा कसा आहे तर तो फोनवर बोलल्याशिवाय भागतच नाही चला मग मित्र याचा आहे बघा हा काय गडी फोनवर बोलते फवारता काय चालू आहे काय माहित बा आता बुडा म्हणून राहिला जाता पायाले व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन असं चॅनल सबस्क्राईब करा उरुळी धागा पण उद्या पाहू असं आहे मग मित्र लगन तुटले की अशा फोनवर बोलतात हा म्हणजे सर्व टाईम त्या फोनवर बोलायचा ते येईजा टेन्शनच नाही घेते कोण्या गोष्टी दुसऱ्या फोन